ट्रेनमध्ये चौथ्या सीटसाठी भांडत असताना, कधीतरी मित्रांबरोबर कट्ट्यावर बसून चिल मारत असताना, कधी ऑफिसमध्ये बॉस ओरडला म्हणून, तर कधी रस्त्याने चालताना पायाला साधी ठेच लागली म्हणून. इतकंच काय तर व्हिडिओमध्ये आपल्या मनाप्रमाणे कोणी बोलत नसेल तर त्यावरून सुद्धा कमेंट बॉक्समध्ये का होईना पण शिव्या देणं ही गोष्ट आता अत्यंत कॉमन झालेली आहे. पण ही गोष्ट जरी कॉमन असली तरी याचा अर्थ ती आक्षेपार्ह नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. शिव्या देणं ही खरं तर समाजासाठी सांस्कृतिक दृष्टीने चुकीचीच गोष्ट आहे, याला आपल्यापैकी सुद्धा अनेक जण सहमत असतील. पण केवळ हा विचार सहमतीपुरताच मर्यादित न ठेवता शिव्यांवरती कठोर बंदी आणण्यासाठी महाराष्ट्रातील एका गावाने अत्यंत भन्नाट आणि स्तुत्य असा निर्णय घेतलेला आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावामध्ये शिव्यांवरती कठोर बंदी घालण्यासाठी आणि जो कोणी शिव्या देईल त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी एक निर्णय घेण्यात आलाय आणि या निर्णयाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धी. आपण पाहत आहात लोकसत्तालय. नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावात अनेकदा समाज उपयुक्त असे वेगवेगळे निर्णय घेतले जातात आणि खरं तर राज्यभरात त्याची अनेकदा चर्चाही होत असते. याच सौंदाळा गावामध्ये आता 4 वेगळे आणि अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेत आणि त्यातला सगळ्यात लक्षवेधी निर्णय म्हणजे शिव्यांवरील कठोर बंदी. आई व बहिणींच्या शिव्या देऊन अनेकदा आपण महिलांचा, स्त्री देहाचा अपमान करत असतो. शिव्या देणाऱ्याला अनेकदा याचा शब्दशः अर्थही माहीत नसतो. अनेकदा तर दुर्दैवाने यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश असतो. पण जो कोणी शिव्या देईल त्याने शिव्या देताना आपल्या आईचा, बहिणीचा, आपल्या आयुष्यातील त्या महत्त्वाच्या महिलेचा विचार करायला हवा. त्या स्त्री देहाचा अपमान करताना स्वतःला थांबवायला हवं असं म्हणत सौंदाळा या गावचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी या शिव्यांवरील कठोर बंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती. केवळ हा निर्णय शाब्दिक नसून यापुढे जो कोणी गावामध्ये शिव्या देताना दिसेल त्याच्यावरती 500 रुपयांचा दंड आकारून कारवाई सुद्धा केली जाणार आहे असा सुद्धा निर्णय ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेला आहे. हा तर झाला शिव्यांचा मुद्दा. याशिवाय जे अन्य 3 निर्णय घेण्यात आले त्यातील आणखीन एक महत्त्वाचा आणि आकर्षक वाटणारा असा मुद्दा म्हणजे मोबाईलचा वापर. अनेकदा आता घरांमध्ये लहान मुलं खेळण्याऐवजी मोबाईल वापरताना दिसून येतात. अभ्यासाकडे सुद्धा दुर्लक्ष होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे मोबाईलचा वाढता वापर. हाच मोबाईलचा वाढता वापर आटोक्यात ठेवण्यासाठी यापुढे सौंदाळा या गावामध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत अभ्यास करणाऱ्या शाळकरी मुलांना हातामध्ये मोबाईल देण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आणि या निर्णयाची सुद्धा आता गावामध्ये अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणखीन 2 जे निर्णय आहेत ते खरं तर समाजाच्या दृष्टीने अनेकदा चर्चेत आलेले उपयुक्त असे निर्णय आहेत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे बालकामगार विरोधी नियम. जर यापुढे गावामध्ये बालकामगार कुठे काम करताना आढळला आणि आपण त्याचा पुरावा शोधून आणून दिला तर त्या पुरावा देणाऱ्या माणसाला 1000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल अशीही घोषणा करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे बालविवाह रोखण्यासाठी सुद्धा सौंदाळा या गावामध्ये अशाच प्रकारचे कठोर नियम करण्यात आले. शिव्या ते मोबाईल या दोन्हींच्या वापरावरती सौंदाळा या गावामध्ये आणण्यात आलेले हे कठोर निर्बंध आपल्याला पटलेत का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकसत्ता लाईव्हला देखील आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.